Shri Rupam Saganam Saganam Sadivam Sadhaitam Savrutam Pariganam Krishna Chaitam Lakivam Shri Radha Krishna Paranam Saganam Shri Vishwakantam Syam Namo Vishwadaya Krishna Shikaya Kampai Srimate Niranta Swami Devani Namaste Saraswate Deve Gauravani Prajai Nirvishesha Shukravadi Vajrapade Sutavane Vajrapade Vajrapade तर देहू एक वैदिक महान भक्त आहे म्हणजे नाव असते विश्वंभर आणि विश्वंभराचे पाहिजे नाव असते आमाई ते आपण नाव आहे कोणती या नंतर विश्वंभर जे पाहिजे नाव असते आमाई आणि त्यांचे दोन पुत्र असते विकुंड आणि हरी इथे विकुंड आणि हरी तर अशा प्रकारे विश्वंभर महान वैष्णव असते आमच्या दोन बातमी आवाज येतो असं तर विश्वंभरचे असते ते महान वैष्णव असते पाहिजे नाव ते आमाई त्याचे दोन पुत्र कोण कोण मुकुंद आणि हरी आणि विश्वंभर तिथले महान वैष्णव असते की ते दर एकादशी देहूच्या पंढरपूर वैताले तर कसे तर वैताले म्हणजे पुण्याच्या देहूच्या पंढरपूरला लगभग महाराष्ट्रात 2 तास यासाठी दोन तीस एकादशीच्या 2 दिवशी बाहेर झाले एकादशी पावले रात हेलेन करताले द्वादशी दर्शन घेताले आणि द्वादशी परत निघाले पण आपल्या गावात देहू तर असे 2 दिवस बसतात आणि 2 दिवस येऊपाक आणि रस्त्यात कीर्तन करीत येताले म्हणजे इतकं की घरापर्यंत तुम्ही एकादशी येताली दोन्ही परत म्हणजे एकादशी प्रवास परत यात्रा परत म्हणतो पंढरपूर एकादशी कीर्तन करा द्वादशी दर्शन घेवा बाहेर घरापर्यंत परत एकादशी अशी तरी वर्षात चोवीस एकादशी असतात प्रत्येक एकादशी न फक्त विश्वभर देहूच्या पंढरपूर विठ्ठलाचे दर्शन घेऊ महाराष्ट्रात गुजराती आमची वाणी पूजा वेदा काय ना पदार्थ नाही लावून येतात प्रत्येक एकादशी साठी संभव ना विश्वभर प्रत्येक एकादशी देहूच्या पंढरपूर आणि प्रत्येक एकादशी न चुकता तिथले भगवान विठ्ठल खूप प्रसन्न झाले मागील करता करता जसं विश्वभर जाणतो झालं
त्यांना भगवान विठ्ठल इतले प्रसन्न झाले की तरी ते जाणत्या अवस्थेत बसून विश्वंभर न सुद्धा एकादशी वयतालो. विठ्ठल भगवंतान विश्वंभराची भावना पहिली आणि त्याच्या स्वप्नात प्रकट झालो. आणि विठ्ठल भगवंतान विश्वंभराक सांगले की हांव तुझ्या भक्तीवर अति प्रसन्न आसा. तू प्रत्येक एकादशी देवूच्या चलत पंढरपूर एका माझे दर्शन घेवपा खातीर कितली वर्ष चलत येयला म्हणजे हांव इतलो प्रसन्न जाला की माझी आता अशी इच्छा की तू पंढरपूर येवू नाका माझे दर्शन घेवपा खातीर. तुका दर्शन घेवपा खातीर हांव पंढरपूरच्या देवून येतलो. आणि अशें म्हणून तेणे सांगले की हांव आपल्या देवून प्रकट करतो आणि या झाडा सकयला ताका प्राप्त करता. विश्वंभर त्यांना दुसरे सुट्टा त्यांना खूप खुश जाता, उल्हासित जाता. बाबा आता विठ्ठल भगवंत जो आसा पंढरपूरच्या देवूळ येतो. आणि अशें म्हणून तो आपले सगळे जे गांववासी असता तांकां सांगता बाबा विठ्ठल भगवंतान म्हाका दर्शन दिला आणि तेणे सांगता की तो देवूळ आता प्रकट जातलो. आणि अशें म्हणून तो सांगता की ह्या झाडाचे सगळे विठ्ठल भगवंत आमकां प्राप्त जातले. तपेत आनी गांववाले वयता त्या झाडाच्या सकयल भगवंतान ताका दर्शन दिला आणि म्हणटा की बाबा हांव ह्या झाडाचे तुका प्राप्त जातलो. दुसऱ्या दिसा विश्वंभर उठला आणि म्हणटा बाबा भगवंत आमकां ह्या झाडाचे सकयल मेळटले. आणि त्या झाडाच्या सकयल खूप तुळशी आसता. कितें आसता? तुळशी. सगळ्यांक मेळटा भगवंत जंय थंय विराजमान आसा थंय तुळशीचें पान. तुलसी नर मातेन जरसे पिलुकेन वा विक्रीनिकम स्व आत्मानो भक्ते भक्त वगैरे. भगवंतीला म्हणतात तुळशी जी आसा ती म्हाका अति प्रिय आसा. आणि सगळीकडे तुळशीची झाडां आसता. सगळ्यांकडे बाबा हांगासर विठ्ठल भगवंत आसूं शकता. सगळे कितें केला आपल्या घरातल्या फुलांनी हाडटा, कोले हाडटा आणि आता फोडपा खातीर जमीन बुरा करपा खातीर कोले उचलता जाल्यार पयलें आकाशवाणी जाता. म्हणटा जाल्यार बाबा गांवा सगळे विठ्ठल भगवंत आसा. तुम्ही त्या फुलांनी मारू नाका. विग्रहांक तोड लागू शकता, धावो जाऊ शकता. त्या खातीर आपले हात यूज करा. गाडी करू नाका. मागीर सगळे जाण आपल्या हातीन सगळी रेव काढता. पळयत जाल्यार तांकां सुंदर विग्रह विठ्ठल रखुमाईचे भगवंत प्राप्त करतले. आणि हे सुंदर विग्रह मागीर तेन्ना विश्वंभराक प्राप्त जाता. तो एक सुंदर मंदिर करता आणि हे विठ्ठल रखुमाईचे जे विग्रह आसा थंय स्थापीत करता. आणि अशे तरेन पंढरपूरच्या विठ्ठल रखुमाई विश्वंभरा खातीर पंढरपूरच्या देवूळ येता. आयज पसून ते विग्रह थंय आसा. कोणा खातीर येयले? विश्वंभर. आणि विश्वंभराची बायल आसली अमाय दोन पुत्र आसले हरी आनी मुकुंद. काळांतरान विश्वंभर जाणटो जाता आणि पूण तरी विठ्ठल आनी रखुमाईची सेवा करता. आणि तो विठ्ठल आनी रखुमाईक एक वचन दिता की तू माझ्या खातीर पंढरपूरच्या देवूळ येयला. हांव तुका वचन दिता हांव तुजी म्हाजी सगळी पिढी जी आसतली ती तुजी सेवा करतली. आणि असो वचन दिता आणि काळांतरान विश्वंभर आपलो देह त्याग भगवत धाम वयता. आता जेन्ना विश्वंभर वयता तेन्ना तिची बायल एकटी उरता. कोण? आमाई. आणि आमाईचे दोन सुपुत्र मुकुंद आनी हरी. विश्वंभर आणि त्याची बायल खूप व्हडली भक्त आसता. पूण त्याचे जे सुपुत्र असतात मातशी इतली भक्ती करना. तेन्ना केन्ना जाता हांव बापूय सारकी भक्ती करता पूण भुरगे इतले भक्ती केले केन्ना येयना. तांकां रुची आसता पयशांक. तांकां चड कमोवपाची इच्छा आसता. ते आपल्या आवय म्हणटा अरे आई कितें करया ह्या गांवांत कांय ना आमी बऱ्या शहरांत या. शहरांत या बरें आमकां चड पयशे मेळटले. राजाच्या दरबारांत कामाक लागया. हरी आनी मुकुंद खूब हट करता. खरें म्हणटा बाबा आमी करूंक शकना देवूळ. कित्याक भगवान पंढरीनाथ ते विठ्ठल भगवान पंढरपूरच्या देवूळ येयले आमच्या खातीर. आणि तुझ्या बापान विश्वंभराक विठ्ठलाक वचन दिला की आम्ही तुम्ही पूण आमचे सगळे जे पिढी आसा ती तुमची सेवा करतली. त्या खातीर आमी देवूळ सोडून वचूंक शकना. पूण मुकुंद आनी हरी हट करता आणि कशें की आपल्या आवयक घेवन शहरांत वयता. आणि हांगासर विठ्ठल आनी रखुमाई एकटेच सांगता. आणि मागीर आमाई जेन्ना शहरांत वयता तेंच्या पुत्रांक बरी कामां लागता. पूण तरी आमाईचें मन सदांच खंय आसता? आमाईचें मन सदांच देवून आसता. कित्याक तिका याद आसता विश्वंभरान वचन दितलें विठ्ठल आनी रखुमाई की आमी सदैव तिची सेवा करतली. पूण आतां तें वचन आमी पाळून करूंक शकना म्हाज्या भुरग्यां खातीर. तर काळांतरान थोडे म्हयने जाता आणि मागीर जेन्ना आमाई आयकलेली आसता
त्यांना विठ्ठल भगवान त्यांच्या स्वप्नात प्रकट जातात. म्हणजे आम्ही हा तुमका लागून पंढरपूरच्यान देवू येयलो, तुमका त्रास समजे ना. तुझ्या गावात म्हाका वचन दिलं की तुझी सगळी पिढी माझी सेवा करतली, पूण आता तुम्ही म्हाका सोडून शहरात कसली हांव तुमकां निवेदन करता परत या. मागीर जेन्ना मागीर उठता तेन्ना हे स्वप्न जे आसा आपल्या भुरग्यांक सांगता, हरी आनी मुकुंदा बाबा विठ्ठल भगवान स्वप्नान येयला आनी आमकां परत आपयता. हरी आनी मुकुंदा भगवंताचो इच्छा नासता, तांकां कितें जाय आसलें, पयशे जाय आसले. ते म्हणटाले काय परत पळोवया, परत जेन्ना आमकां आपयले जाल्यार परत या. ती आवय जाणटी जाल्ली, ते रातले मागीर दुसऱ्या फावटी स्वप्न येता आणि ह्या फावटी विठ्ठल भगवान मातसो जागा नासता. आम्ही तुका एकदा सांगल्यार कळना, तुका कितें सांगला, तुझ्या खातीर हांव पंढरपूरच्यान देवू येयला, आता माझी सेवा करपाची जी रिस्पॉन्सिबिलिटी आसा ती तुमची. तर आम्ही अत्यंत भयभीत जाता. दुसऱ्या दिसा उठून परत आपल्या भुरग्यांक म्हणटा बाबा विठ्ठल भगवान आता असो क्रोधीत जाला, त्या खातीर आमकां बेगीन बेगीन देवू वचपाक जाय. तेका कितें दिसता, आपली आवय जाणटी जाल्या, भुरगीं सट्या मेळ्या म्हणटा आनी मागीर म्हणटा ना काय ना जाता थोड्या दिसांनी या. आम्ही तिसरी रात जेन्ना न्हिदता तेन्ना विठ्ठल भगवान अत्यंत क्रोधीत. विठ्ठल भगवान म्हणटा लास्ट वॉर्निंग, फाल्यां पर्यंत तुम्ही परत येना जाल्यार कितें नाल्यार कितें दुर्घटना जातली आनी हेचे उत्तरदायित्व तुझ्या कारणां खातीर जातलें. मागीर दुसरे दिसा उठता आणि अत्यंत भयभीत जावन हरी आनी मुकुंदाक सांगता बाबा विठ्ठल भगवंतान सांगला, समज आम्ही परत येयना जाल्यार आमच्या जिवनात कितें नाल्यार कितें दुर्घटना जातली. पूण हरी आनी मुकुंदाक कांय विश्वास नासलो, कित्याक भक्ती नासली, इतली भक्ती नासली. तर अशें करून मागीर आम्ही कळटा आता म्हजे पुत्रय आजून तयार ना, हांव एक दीस जावन अशें कितें तरी करतलें, कितें नाल्यार कितें तरी आतां दुर्घटना घडटली. ती हरी आनी मुकुंदाच्या बायलेक सांगता बाबा कितें नाल्यार कितें आतां घडपाचें ना, कांय खबर ना कितें जातलें. आनी आयज हरी आनी मुकुंदा खातीर बरें व्यंजन कर, ब्रेकफास्ट बरो कर तेंच्या खातीर, बरें खीर पकोडा सगळें केलें हेंच्यांनी. सकाळी फुडें हरी आनी मुकुंद ब्रेकफास्ट खावपा खातीर बशिल्ले तेन्ना सगळे सैन्य राजा सैन्य जाता आणि हेंकां सांगता की बाबा शत्रून आमच्या राज्याचेर आक्रमण केला आणि त्या खातीर राजान तुमकां आपयला आतांच्या आतां. आणि हरी आनी मुकुंद जे व्यंजन आसा तें थंय जावन गावतात राजाच्या दरबारान आणि ते पळयता की शत्रून जे आसा राज्याचेर संपूर्ण आक्रमण केला आणि इतलें भयानक आक्रमण आसता की हरी आनी मुकुंद तलवार घेवन झगडपाक वयता आणि झगडटा झगडटा शत्रू अशे तरेन आक्रमण करता की सगळे जे सैन्य आसता तांकां मारून घेता आणि मागीर तेन्ना हरी आनी मुकुंद आसता तांच्या फुड्यान हरी आनी मुकुंदाक वचून घायल करूंक सोदता. खूब तलवार मारता तेंचेर आणि मागीर हरी आनी मुकुंद तेंचे अंतिम जेन्ना क्षण आसता तेन्ना तांकां याद येता, अरे आमच्या आवयन म्हाका सांगिल्लें, आमच्या आवयन आमकां सांगिल्लें की समज आमी देवूक परत वयची ना जाल्यार कितें नाल्यार कितें दुर्घटना तरी जातली. आणि ह्या दुर्घटनेचे ते क्षमा मागता की हे विठ्ठल म्हाका क्षमा करा, आमी अशें केलें. आणि अंतिम समय ते विठ्ठलाचें स्मरण करता. आणि कृष्ण भगवान गीतान कितें सांगता, अंतकाले च मामेव स्मरणत्वा कलेवरम, कोणी कसोही अंतिम वेळा समज माझे स्मरण करीत जाल्यार तेका परत जन्म मृत्यूच्या चक्रात जन्म केन्नाच मेळना. अशे तरेन हरी आनी मुकुंद वैकुंठाक प्राप्त जाता. जरी ते मेले देह सोडटा खंय वयता, वैकुंठाक वयता. हरी आनी मुकुंद वैकुंठाक गेले पूण प्रॉब्लेम कोणाक, मागीर बाबडी एकटी उरली. आवय खातीर आपल्या फुडल्या आपल्या पुत्रांची वृत्ती पळोवप हे सगळ्यात व्हडलें दूख ह्या संवसारान. ह्या संवसाराचे सगळ्यात व्हडलें दूख कितें, आवय बापायक जेन्ना आपले दोळ्याक मुखार आपले जे भुरगे आसा तेंची वृत्ती पळोवची पडटा हें सगळ्यात व्हडलें दूख. तेन्ना अर्जुन आसलो रणभुमीचेर, तेजे कडेन गांडीव आसलो आनी असो धनुर्धर आसलो, जेन्ना तेज्या दोळ्या मुखार तेज्या चेड्या अभिमन्यूक मारलो तेन्ना अर्जुनान आपलो गांडीव दवरलो. अर्जुनान म्हणलें आतां म्हाजे कडेन ताकद ना. तर सगळ्यात व्हडलें दूख आसता आवय बापायक की आपल्या दोळ्या मुखार आपल्या भुरग्यांक मरतना पळोवप. आतां हरी आनी मुकुंद तरी गेले पूण आमाय बाबडी एकटी उरली. आनी हरी आनी मुकुंद जे आसले तेंच्यो बायल्यो आसल्यो. जेन्ना हरी आनी मुकुंद देवाक जागलो
त्यांना मुकुंदाची जी बायल असते तिने पुसून आपलं देह त्यागलं. सती प्रथा असते त्यांना. पण हरीची बायल असते तिने आपलं देह त्यागू नये. कित्याक ती गर्भवती असते. तिच्या गर्भाने भुरगो असतो. आणि असे करीत करीत मागीर मामाई आपल्या सुनेक सांगता, बाबा तू आता गर्भवती असा, तू आपल्या बापायगेर वच, हांव आता वयता देखून. गेल्ले आपल्या भुरग्या वांगडा देवच्या नांवान आता वयताना देखून एकटीच. कितें भुरग्यांनी आयकना. मागीर मामाई एकटीच देखून येता आणि विठ्ठल आणि रखुमाईची सेवा करता. आणि सेवा करता करता खूप रडटा. कित्याक माझ्या भुरग्यांनी समज म्हाका आयकिल्ले जाल्यार आयज माझे भुरगे माझ्या वांगडा आसतले. पण अशें करता करता भगवंताची सेवा करता, भक्तीमय सेवा करता. आणि आमाईचे दुःख पळोवन विठ्ठल आणि रखुमाई प्रगट जाता. आणि विठ्ठल आणि रखुमाई आमाईक विचारता, बाबा तू इतली दुःखान कित्याक आसा? तुका हांवें सांगूंक नासलें किंवा परत तुमी आयकून हांव कितें करतलो? पूण समज तुका तुज्या पुत्रांची मृत्यू पळोवन इतले कश्ट जाता जाल्यार तू म्हाका एका उतरान सांग, तुज्या पुत्रांक हांव परत हाडटा. कित्याक भगवंताक व्हडलें कांय काम न्ही. भगवंत करूं शकता. जेन्ना कोण मरता तेन्ना ताका परत जिवीत करूं शकता. कोण करूं शकता? भगवंत करूं शकता. देवकीचे जेन्ना स पुत्र कंसार मारले, जेन्ना कृष्ण द्वारकेन परत येयलो तेन्ना कृष्णान देवकीचे जे स पुत्र आसले ते परत देवकीक दिले. भगवंत करूं शकता. तर रामायण म्हणटाना ह्या संवसाराच्या खंयच्याच गोष्टीत म्हाका इंट्रस्ट ना. म्हाका फक्त तुजी भक्तिमय सेवा जाय. आणि अशें करता करता आमाय खूब जाणटी जाता. मागीर तिका दिसना. आणि तेन्ना दिसना कोणूच ना म्हणजे तर कोण पुत्र तरी गेले. तर मागीर विठ्ठल आणि रखुमाई त्याच्या पुत्राच्या रूपान विठ्ठल त्याचा पूत जाता आणि रखुमाई त्याची सून जाता. आणि जाणटेपणान विठ्ठल आणि रखुमाई आमाईची सेवा करतात. आणि मागीर तो वेळ येता की आमाई पासून आपला देह त्यागता. मागीर विठ्ठल आणि रखुमाई आपल्या हातीन आमाईचे अंतिम संस्कार करतात. आणि सगळे गांववाले पळयता, बाबा आता आमाईचो अंतिम संस्कार जालो. आणि मागीर विठ्ठल आणि रखुमाई गायब जाता. आणि थोड्या दिसान मागीर ही जी वार्ता आसा, ही जी सूचना आसा ती हरीच्या बायलेक पावता. ती जिवंत आसली आता हरीची बायल गर्भवती आसा. ताका एक भुरगो जाल्लो. तिचें नांव आसता कितें पलची. कितें नांव? पलची आसता नांव. तर ती ताका घेवन येता. आनी ताका घेवन येता आनी सगळे गांवले म्हणटा तूं कोण? म्हणटाले हांव सून. हांव सून तेजी. तर गांवकार तूं समज सुंदर ती कोण आसली? नंतर तूं चेडो कोण आसलो? मागीर गांववाल्यांक कळटा की बाबा ते स्वयं विठ्ठल आनी रखुमाई आसली म्हणून. आणि अशे प्रकारे हरीच्या बायलेक एक भुरगो प्राप्त जाता. तिचें नांव कितें आसता? पलजी. आणि अशें करून करून मागीर विश्वंभराची फुडली पिढी आसता. म्हाका ही नांवां याद ना पूण तो वाचता. तुमी याद दवरता. मागीर पलजीचो फुडलो जो वंश आसता तेचें नांव आसता शंकर. पलजीच्या चेड्याचें नांव कितें? शंकर. शंकराच्या चेड्याचें नांव कान्हा. कितें? आणि कान्हाच्या चेड्याचें नांव गोरमुखा. कितें? कान्हाच्या चेड्याचें नांव कितें? गोरमुखा. आणि गोरमुखा इतलो महान भक्त आसलो की ताका स्वप्नांत सदां भगवंत दर्शन दितालो. तर गोरमुखाचे बायलेचें नांव आसता कणकेई. कितें? थोड्यांक कळ्ळा आसतलें हांव खंय पावला तो. तर गोरमुखा इतलो महान भक्त आसलो की ताका भगवंत साक्षात दर्शन दिताले. एकदां जेन्ना गोरमुखान न्हिदिल्लो तेन्ना ब्रह्मा विष्णू महेशान ताका दर्शन दिलें. आणि गोरमुखान दंडवत केलो. आणि ब्रह्मा विष्णू महेशान ताका सांगलें, बाबा तुका जो वर जाय तो हांव दितां, तूं माग. गोरमुखान म्हणलें म्हाका एक पुत्र जाय, म्हाका एक भुरगो जाय. तर शिवजी आणि ब्रह्मान म्हणलें तथास्तु. विष्णून गोरमुखाक विचारलें, बाबा तुका कसलो पुत्र जाय? तर गोरमुखान म्हणलें म्हाका असलो पुत्र जाय की तुजी भक्ती संपूर्ण विश्वान प्रकाशित करपी असो म्हाका एक भुरगो दी. विष्णून म्हणलें तथास्तु. आणि मागीर विष्णू वयता आपल्या वैकुंठान. आणि वैकुंठान एक सभाचें आयोजन करता. एक सभा आपयता आणि म्हणटा म्हाजो एक शुद्ध भक्त आसा देहू, तेजें नांव आसा गोरमुखा. आणि तेणे म्हाजे कडेन असो वर मागला की ताका एक भुरगो जाय, ताका एक पुत्र जाय जो म्हाजी भक्ती संपूर्ण विश्वान प्रकाशीत करतलो. आणि हें साधारण मनुश्याचें काम न्ही. त्या खातीर
माझी अशी इच्छा असा की तुमच्यात मधलं कोणी एक व्यक्ती बोलतो देखून बोधोबाच्या पुत्राच्या नावाने जन्म घेवचो आणि तेणे हे कार्य जे असा ते संपन्न करचे आणि एकट्याक आपयता वैकुंठांतल्यान आणि ताका म्हणटा तू वच आणि तू बोधोबाच्या पुत्राच्या रूपान जन्म घे आणि तू संपूर्ण विश्वान प्रसिद्ध जातलो आणि तुझे नाव असतले तुकाराम महाराज की जय. अशा प्रकारे विष्णू भगवंतान तुकाराम महाराजा वैकुंठातल्यान देवूत काढलो बोधोबाच्या पुत्राच्या रूपात आणि अशा प्रकारे बोधोबा आणि कन्हैयाचा जो पुत्र झालो तो तुकाराम महाराज. आता भुतो झालो तर नामकरण जावपा नाका तर त्यांची जी आवय असते कनकई त्यांच्यानी आपल्या भुग्याक धरलो आणि हे जे विठ्ठल रखुमाई असा रुक्मिणीच्या चरणात या भुग्याक दवरलो आणि रुक्मिणी माता सांगले की बाबा या भुग्याचे नामकरण तू कर. रुक्मिणी मातान त्या भुग्याक हातीन धरलो आणि तिने नामकरण केले. तिने म्हणले या भुग्याचे नाव असलेले तुका. तिने तुका म्हणजे कितें तुकाचो अर्थ कितें तुका म्हणजे कितें तुका म्हणजे तो दुसऱ्यांचो उद्धार करता दुसऱ्यांक वयर काढता तेका म्हणटा तुका. तर अशा प्रकारे तुकाराम महाराजाक तुका नाव दिले. अशा प्रकारे त्यांचे नाव पडले तुकाराम. आणि मागीर त्यांची घर गृहस्थी खूप बरी झाली. म्हणजे पहिले बायलेचे नाव कितें कोणाक खबर आसा रखमाबाई. कितें नाव रखमाबाई. आणि त्यांचे कडल्यान तांकां पुत्र असले सुपुत्री असली. करता करता खूप बरो धंदो पाणी सगळें व्यवस्थित चल्लेलें. जेन्ना आमच्या जिवनात सगळें व्यवस्थित चलता तेन्ना भक्ती इतली प्रकाशीत जायना. भक्ती केन्ना प्रकाशीत जाता जेन्ना कठीण अवस्थेत जेन्ना आमी भक्ती करता तेन्ना भक्तीचो प्रकाश चड वाडटा. आणि भगवंताक हेच साध्य करपाचे असले त्या खातीर काळांतरान तुकाराम महाराजाची जो कशी आली त्यांचो जो व्यापार असलो तो नष्ट जालो आणि भुकमरी कशी झाली खावपाक जेवपाक पसून मागीर पयशे नासले. हेजे तेजे कडेन भीक मागची पडटाली. परिस्थिती कितले बिकट झाली. एकदा युधिष्ठिर महाराज आणि कृष्ण भगवान जंगलात सरताले तेन्ना युधिष्ठिर महाराज कृष्णाक विचारता. आता संपूर्ण कुरुक्षेत्र युद्ध सोंपिल्लो आणि युधिष्ठिर महाराज संपूर्ण सृष्टीचे चक्रवर्ती सम्राट असले. युधिष्ठिर महाराजांनी विचारले बाबा कृष्ण आम्ही आमच्या संपूर्ण जीवनात तुझी भक्ती केल्या तुझी भक्ती करून आमच्या जीवनात चडशे कष्ट येयल्या. कितें येयल्या चडशे कष्ट येयल्या. पयलीं म्हणजे आमकां आमच्या राज्यांतल्यान भायर काडलो. मागीर आमचे पत्नीचे वस्त्र हरण जाले. आमकां मारपाचो प्रयास केलो. आमची बापायची पयलीच आमी जेन्ना ल्हान आसले तेन्ना आमचो बापूय गेलो. म्हणजे कष्ट भविश्यांत जेन्ना कोण हें आयकतलो किंवा तुजी भक्ती करपाक इतले कश्ट सोंसचे पडटा तुजी भक्ती करपाक लोक दितले कित्याक जिवनात कश्ट जाता. तेन्ना कृष्ण युधिष्ठिर महाराजाक खूब बरे भशेन हाडटा. तो म्हणटा युधिष्ठिर महाराज जेन्ना म्हाका म्हाज्या भक्तांक कृपा दिवपाची आसता तेन्ना हांव तांकां जाय तें दिता. तांकां बंगलो जाय गाडी जाय तें हांव दिता तांकां. पूण जेन्ना म्हाका म्हाज्या भक्तांक करुणा दिवपाची आसता चड कृपा दिवपाची आसता तेंचे कडेन जें कितें आसा हांव काडून घेतलें. आनी हें जाता कुंती देवी सुदामा तुकाराम महाराज हे आमच्या पिळग्यांक प्रस्तुत उदाहरण आसा. भक्ती करपाक इतलें सोंपें तुकाराम महाराजांच्या जिवनात असो काळ येयलो की संपूर्ण तेंचे धन जे आसले ते गायब जाले ना पडले. हितून एक तेंची पयली बायल रखमाबाईची मृत्यू जाली. कित्याक तांकां खावपाक जेवपाक नासलें. म्हणजे पयलो पुत्र मेलो भुकमरी. अशी काळ परिस्थिती जाली. मागीर सोसायटी प्रेशर येयलो बाबा तुजी बायल मेली आता दुसरो लग्न जावं तोच केलो. त्या खातीर तुकाराम महाराज मागीर दुसरो लग्न जालो. आनी त्या दुसरे बायलेचें नांव कितें आसलें अवळी. दिव्या बायलो म्हणटा अवळी. आनी अवळी जी आसली खूब पतिव्रता आसली. तिका आपल्या पती जो आसलो तुकाराम महाराज हेजे खूब श्रद्धा आसली. पूण ती सदां विठ्ठलाक पोसताली आनी तेका काळ्या म्हणटाली. कितें काळ्या. आनी तिका खूब पोसताली. कित्याक आमच्या जिवनात अशें घडटा म्हणून तुकाराम महाराज कितें रात दीस भक्ती करतालो. समज तुमी आयज पसून
देवूक गेले जाल्यार देवूक तुमकां संपूर्ण पर्वत प्राप्त जाले खूप डोंगर ताका म्हणटा भामगिरी कितें म्हणटा नांव याद दवरा भामगिरी पर्वत भामगिरी डोंगर आनी अशे खुबशे डोंगर तुमकां दिसतले देवूक तुकाराम महाराज सकाळी फुडें वचपाचो आनी एका डोंगराचेर बसून भगवंताचें भजन करतालो रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल आनी मागीर तेजी जी बायल आसली बायलेचें नांव आसलें अवळी कितें करताली भांगऱ्यो घोटाली करून आनी तुकाराम महाराज जो पर्यंत खायना तो पर्यंत अवळी बसून खायनासली कित्याक ती खूब पवित्रता आसली आता भांगिरी खुबशे डोंगर आसा एक दोन न्ही खुबशे डोंगर तुकाराम महाराज खंयच्या डोंगरार बसला आनी रामकृष्ण हरी जप करता हे अवळी खबर नासलें त्या लागून अवळीचो एक फॉर्म्युला आसलो ती कितें करताली प्रत्येक जो डोंगर आसा त्या डोंगराचो सगळे एक फातर करताली आनी कानाक लायताली समज त्या फातऱ्यांतल्यान रामकृष्ण हरीची बन गर्जना जाता म्हणजे तुकाराम महाराज वयर बसून जप करता आनी हो तिचो फॉर्म्युला 100% फॉर्म्युला आसलो केन्नाच रॉंग जायनासलो समज त्या फातरांतल्यान रामकृष्ण ध्वनी येयली म्हणजे तुकाराम महाराज वयर बसून जप करता आनी तुकाराम महाराजाचो कीर्तनाचो पावर प्रभाव असो आसलो की तितून जीव ना की निर्जीव वस्तू हा तितून बसून जीव प्रकट जातालो तितून बसून रामकृष्ण हरीची ध्वनी प्रकट जाताली हो तुकाराम महाराजाचो प्रभाव कीर्तनाचो आम्ही ते आता जीव आसा तितून बसून निर्जीव जाता आम्ही जेन्ना जप करता तेन्ना जीव आसता बसून निर्जीव जाता पूण तुकाराम महाराजांची जपाचो प्रभाव असो की निर्जीव वस्तू बसून जीव येता अशा प्रकारे भक्ती करताले तुकाराम महाराज जीवन पर्यंत कितें करताले सकाळी दिसभर कीर्तन रातचे भागवत वाचताले आनी भागवत वाचता वाचता तांकां त्रास जाताले झेल येताली तर कितें करताले तुकाराम महाराज तेंची चोटी आसली ती चोटी एका वंटीक बांदताली आनी भागवत वाचताले कित्याक समय शेटिल्यार उठलो आनी भागवत वाचले अशे प्रकारे आनी मागीर तेन्ना विठ्ठलान हें पळयलें की तुकाराम महाराज अशे त्रास जाता तेन्ना विठ्ठला निद्रा तेणी कापून हाडली आनी म्हणलें बाबा आयच्या तूं तुकाराम महाराजाक त्रास करची ना आनी वर्णन येता तेन्नाच्यान तुकाराम महाराज केन्नाच न्हिदना आमचे 24 वरांचे आमी 6, 7, 8 वरां तरी न्हिदता पूण तुकाराम महाराज आपल्या जिवनांत केन्नाच न्हिदूना 24 तास ते रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल भजन करताले तुमचो प्रभाव इतलो जालो की खुबशे लोक तेंचे कडेन आकर्शीत जावपाक लागले आनी करता करता तेंच्यांनी अभंगाची रचना केली आनी अभंग बरोवपाक लागले आनी जेन्ना ते अभंग म्हणटाले तेन्ना सगळे गांवांत इतले प्रसन्न जाताले ते पसून ते अभंगाची गर्जना करताले पूण हे ते ब्राह्मण आसले तांकां मातशें खटकले तुका इतलो फेमस जाता अभंग बरयता अभंग म्हणजे कितें भंग म्हणजे नाशवर आसा आणि अभंग म्हणजे ते नाशवर ना सगळ्यांनी तुकाराम महाराजाची जी गायत्री असते तेका सगळ्यांनी तुका लागले अभंग तुका म्हणे असे कितलेशेच अभंग तेंच्यांनी बरयले आणि बरयता सगळे ब्राह्मण असले ते खूप मातशे पयले खटकले ते उच्च वर्गीय लोक असले आणि तेंच्यांनी तुकाराम महाराजाक म्हणले तू अशें करूंक शकना तू अशें करूंक शकना कित्याक तू ब्राह्मण पासून त्या खातीर तुवें जे कितें ग्रंथ बरयला जे कितें अभंग बरयला ते वचून कितें कर तू भाई सगळे सोड नदीन सोड सगळे अशें वर्णन येता मागीर तुकाराम महाराज संपूर्ण ग्रंथ हाडटा आनी सगळी इंद्रिया आनी नदी आसा ती इंद्रिया नदी घालता आनी जेन्ना इंद्रिया नदी घालता तेन्ना तुकाराम महाराजाक खूब कश्ट जाता कित्याक तुकाराम महाराज जे अभंग बरयताले साक्षात कितें आसले हरीचे उत्तर आसले आनी तुकाराम महाराजाक खूब कश्ट जाता की आतां लोकांक हे अभंग आयकूंक मेळचें ना एकदा जेन्ना तुकाराम महाराज अभंग बरयताले तेन्ना तेंचे 4-5 असिस्टंट आसताले तेन्ना जेन्ना तुकाराम महाराज अभंग म्हणटाले ते कितें करताले खूब घेवन वताले आनी बरयताले एक दीस आतां तुकाराम महाराज कृष्णाचेर एक अभंग बरयता आनी जेन्ना तो अभंग बरयता एक मातशी ग्रॅमेटिकल चूक जाता ग्रॅमेटिकल मातशें एरर जाता आनी जो कोण बरयणारो आसता तो म्हणटा अरे तुकाराम महाराज मातसो चुकलो दिसता हे पयलीं उलटें आसलें हे मागीर उलटें आसलें आनी म्हणटा कितें तरी ग्रॅमेटिकल एरर आसता त्या खातीर तो कितें करता ते शब्द आसा ते उलट फेरी करता आनी तो बरयता अशें ते रात कडेन विठ्ठल येता तो म्हणटा बाबा कितें जालें
तू जेन्ना तुकाराम महाराजांचे अभंग बरयतालो ते शब्द उलटे कित्याक केले तेन्ना ते व्यक्ती म्हणले कित्याक ते शब्द अशेच आसूंक आसले ग्रॅमेटिकली अशेच आसूंक असले त्या खातीर हांवें ते उलट खेळ केले विठ्ठलान म्हणले जेन्ना तुकाराम महाराज अभंग बरयता तो साक्षात भगवंताचे लिलाचे दर्शन करून ते अभंग बरयता त्या खातीर जो शब्द तुकाराम महाराज म्हणटा तेजो एक अक्षर पसून बदलूंक नाका आसा तसो बरय कित्याक हे अभंग जे आसा साक्षात सगळ्या वेदांचो सार सगळ्या वेदांचो सार म्हणजे तुकाराम महाराजांचे अभंग जो एक अक्षर पसून तू बदलचो ना आसा तसो दवर अभंग मात पसून तितून तुटी करू नाका आणि अशा प्रकारे मागीर विठ्ठलान जेन्ना सांगले सगळे जाण आसा तशे तुका म्हणे जाता तशे बरयले अशें करता करता 5000चे गुरु रचना केली आणि तुकाराम महाराजांनी सगळो भंडार हाडून इंद्रियांनी सोडली आणि थंय 13 दीस उपास केलो आणि 13 दिसा उपरांत सगळे गांवांतल्यान हो चमत्कार कळ्ळो 13 दिसा उपरांत इंद्रियांनी जी नदी आसली साक्षात देवी प्रकट जाली आणि ते सगळे ग्रंथ हाडून तुकाराम महाराजाक दिले आणि तेन्ना सगळ्या लोकांनी हो चमत्कार करून तुकाराम महाराजाचो अभंगाचो प्रभाव आणि सगळे तिथे जयजयकार करपाक लागले तुकाराम महाराजांच्या जीवनात पासून खूप कितें शिकता एकदा वर्णन येता की शिवाजी महाराज तुकाराम महाराजाकडे येले कोण येले शिवाजी महाराज तुकाराम महाराजाकडे येले आणि तुकाराम की हांव शरणागत जाता हांव सगळे माझे राजकारभार सोडटा आणि तुजो शिष्य जाता तर तुकाराम महाराजान खूप सुंदर प्रमाणे शिवाजी महाराजाक सांगले की भगवंताची भक्ती करपा खातीर राजकारभार रस सोड की एकदा तुकाराम महाराज त्यांच्या मनात इच्छा होता की हांव आयज भगवंताक दूध लायतलो भोग कितें लायतलो दूध म्हणजे खुबशे भक्त हाडटा केळी फळां हाडटा दुधां हाडटा भक्तांची इच्छा आसा की भगवंताक बाबा कितें तरी भोग लावचो पत्र पुस्तक करून पळय भगवंताक कितें जाय भक्ती जाय तर अशें तुकाराम महाराजांच्या मनात दिसता बाबा आयज हांव भगवंताक बरें मलाईचें दूध लायतलो आणि भौतिक राग जा म्हणटा दूध तेन्ना पिताय दूध हा भगवंताक दूध दिता आमी इतले दीस जाले की आमकां दूध मेळना भगवंताक कशें दिता तुकाराम महाराज कशें तरी आपूण आनी कशें तरी वयता आनी भिक्षा मागता आनी कशें थोडें दूध हाडटा भगवंताक विठ्ठल मागीर भोग लावपा खातीर आनी भोगनीक खूब राग येता कितें करता दूध गरम करया म्हणटा आनी दूध गरम करपाक दवरता आनी तुकाराम महाराज जेन्ना भायर आसता ती पळयता बरें दूध खतखतीत करता खूप गरम करता हा आणि ग्लासान भरता आणि विठ्ठल भगवंताला भोग लायता आणि विठ्ठल भगवान अवळी कोण भिता बाबा कितें करपाक येता काय वायना आणि अवळी कितें करता गरम दूध जे आसा विठ्ठलाच्या पोटार लायता गरम दूध आणि जेन्ना विठ्ठलाक तो झटको लागता तशी मानूची वाकडी उरता आणि मागीर तुकाराम महाराज पळयता बाबा अवळी अशेच प्रकारे गरम दूध विठ्ठलाच्या पोटाक लायले आणि विठ्ठलाक आयज पसून तुम्ही समज गेले न्ही म्हणून जाल्यार विठ्ठलाक अजून पसून तो गावो आसा विठ्ठलाक अजून पसून तो गावो आसा आनी तुमी समज ते पुजारी आसा ते विठ्ठलाक बारकायेन पळयले न्हू जाल्यार विठ्ठलाची मान म्हणजे अजूनय पेटी आसा अजूनय पेटी आसा विठ्ठल जो आसा तो अवळीक भितालो हो अवळीक कितें करी कशी गाडी मारी कांयच कळनासलें एकदा अवळी नाताली आणि ती परिस्थिती इतली वाईट असली की अवळी घालपा खातीर फक्त एकूच साडी म्हणजे तीच साडी नाताना साडी भायर दवरली न्हावन तीच साडी घातली परिस्थिती इतकी बिकट असली आणि एक दीस अवळी कितें करता न्हावपाक साडी काडटा आनी दोरी घालता आनी भितर न्हावपाक वयता आणि तुकाराम महाराज भायर वचून भजन करता आणि भजन करता करता एक भिक्षू येता त्याला कितें तरी दी म्हळें कितें तरी म्हाका दी तुकाराम महाराज म्हणटा म्हाजे तुका दिवपाक कांयच ना तर ती म्हणटा ना कितें तरी दी कितें तरी वस्त्र दी तुकाराम महाराज उलयत पळयता साडी आसा वर आणि मागीर ते भिक्षूक तो ती साडी काडून दिता आणि तुकाराम महाराज वयता कित्याक आतां आयकपाचें ना म्हणून काय आणि मागीर भक्ताक टेन्शन ना टेन्शन विठ्ठलाक विठ्ठलाक टेन्शन ना आता बाबा कितें तरी गडबड जातली आणि अशें वर्णन येता मागीर कित्याक तुकाराम महाराजान ती साडी दान दिली त्या खातीर विठ्ठलान वैकुंठांतल्यान पंढरीची साडी जी आसली ती वैकुंठांतल्यान देवून हाडली आणि ती साडी अवळीक दिली
आणि ज्यांना अवळी ती साडी घालून बाहेर येते सगळे देहूवासी एकट्यात झाले त्याची मागे एक अप्सरा गेल्या असो प्रभाव असतो. हा तुकाराम महाराजांचं तुकाराम महाराजा केन्ना टेन्शन ना टेन्शन असताले भगवंताक सदा. हा एकदा किती आता हिरण्यकशिपू तो खबरा हिरण्यकशिपू कोणला. हा तो हिरण्यकशिपू जो असा एकदा वर्णन करता की रावण जो असा आपल्या जो एक सगळी संबंधी असा म्हणजे रिलेटिव्ह असा आपले नाव असतात बनी. रावण तो घरा तुका कोणता रावण दशानंद रावण. तो रावण पहिला बली महाराजाकडे आणि बली महाराजा सांगता अरे रामा आमच्या देशात आक्रमण केला त्या खाली तू माझो साथ दी आणि दोघांनी मिळून रामाक मारया. बली महाराज म्हणता बरे तू त्याच्या पयलीं तुका माझे काम करचे पडटले. तो रावण म्हणटा कितें हो हांगासर तू डोंगर पळयता. तो रावणाक म्हणटा तू हो डोंगर उखडून दाखय. तो डोंगर गोल्ड असता गोल्डाचो डोंगर असता सुवर्णाचो डोंगर असता. तो बली महाराज रावणाक म्हणटा की बाबा तू सपोज हो डोंगर उखडूंक शकता जाल्यार हांव तुका साथ दिता. रावण वयता आणि आपले सगळे उजा घेवन त्या डोंगराक उतरपाचो प्रयास करता. पूण रावण सक्षम जायना. तर रावण म्हणटा कसलो डोंगर हो. बली महाराज म्हणटा हो जर डोंगर तूं पळयता तर कितें खबर आसा म्हाजो आजो बली महाराजाचो आजो कोण. बली महाराजाचो आजो प्रल्हाद महाराज आणि त्याचो बापूय कोण हिरण्यकशिपू. तो म्हणटा हो म्हाजो पणजो जो आसा हिरण्यकशिपू तेच्या कानाची इयरिंग तेच्या कानाची इयरिंग. तो म्हणटा तू माझ्या पणज्याचे इयरिंग उखडूंक शकना आणि त्या पणज्याक हिरण्यकशिपू नरसिंहदेवान आपल्या जांग्यार घेवन तेजो वध केलो आणि तोच नरसिंहदेव विठ्ठल जावन येयला. जो विठ्ठल हिरण्यकशिपू भिना खंयच्या दानवाक भिना तो विठ्ठल तुकाराम महाराजाचे बायलेक भिता. कोणाक भिता कित्याक भक्त वत्सल भगवंत जेन्ना दुष्ट असता भगवंत दुष्टांक मारूं शकता पूण भगवंत जो आसा आपल्या भक्तांक केन्नाच खंयच्या कश्टान पळोवंक शकना. आणि तुकाराम महाराजाची जी बायल आसा ती इतली पतिव्रता आसली ती तुकाराम महाराजाची भक्ती करताली. आणि तुकाराम कृष्ण भगवद्गीतेन कितें म्हणटा माझ्या भक्तांकून अधिक प्रिय म्हाका माझ्या भक्तांचे भक्त असतात. त्या खातीर म्हणून येता एकदा जेन्ना अवळी तुकाराम महाराजा भाकरीतून व्हरताली तेन्ना तुकाराम महाराजाचे बायलेक तुझ्या पांयांक एक काडो घातलो आणि तो काडो काडपा खातीर स्वयं विठ्ठल येता आणि विठ्ठल अवळीचो पांय घेवन तो काडो काडटा आणि ते विग्रह तुमकां आयज पासून ते देवूळ प्राप्त जातले. खूब सुंदर दृश्य आसा. तर अशे प्रकारे भगवंत आसा तो भक्त वत्सल आसा. तर तुकाराम महाराजाच्या जिवनात कितली कठिनाई येयली इतले कष्ट येयले पूण तेंच्यांनी विठ्ठल भगवंताचो आश्रय केन्ना सोडना. लोकांनी म्हणले तुझ्या जीवनात इतले कष्ट कित्या खातीर येता कित्याक तू भगवंताची भक्ती करता. भगवंताची भक्ती करप सोड ते सगळे कष्ट उरले. तुकाराम महाराजान म्हणले ना. तुकाराम महाराज म्हणले कितें ना. तुकाराम महाराज कितें म्हणले खूप सुंदर अभंग होता. आम्ही आयच्या दिसा एक तरी अभंग म्हणपाकूच जाय. देई माझा प्रेम सर्व काळ. अभंग ऐकला तुम्ही खूप सुंदर अभंग आसा. थोडो प्रयास करूया म्हणपाचो. माझा प्रेम सर्व काळ दूर तुझे रूपा मोहना तुझे नाम. दूर तुझे रूपा मोहना तुझे नाम. देई माझा प्रेम सर्व काळ.
अशा प्रकारे तुकाराम महाराजांचं म्हणजे गोड हे रूप गोड जीवनात कितीही परीक्षा येऊ कुठल्याही संकट येऊ कुठल्याही कष्ट येऊ तुकाराम महाराजांना आपलं ध्यान असता विठ्ठला पडलं केला आम्ही किती करता आम्ही सगळ्याला भक्ती येता भक्ती करता थोडा वेळ झालो काय झाले भक्ती सोडून दिला तुकाराम महाराज गोड तुझे रूपात गोड तुझे नाम तुझे पाय सुख सर्वे आहे हे आमच्या मनात ठोकलं आहे विठ्ठलाची भक्ती ही सर्वश्रेष्ठ त्याला लागून तुकाराम महाराजांच्या पदचिन्हाने चालता आमचा विठ्ठलाची भक्ती करपाक जाय कृष्णाची भक्ती करपाक जाय रामाची भक्ती करपाक जाय त्यांना आम्ही सारखे सुखी करतो त्या खातीर तुमकां सगळे निवेदन करता तुम्ही श्रद्धापूर्वक सगळे हांगासर येता भक्ती भावाने तुकाराम महाराजांची कृपा आसा येण्याची संपूर्ण पेड्याचो गांव आसा तुकाराम महाराजांची कृपा आसा की तुम्ही हांगासर येता भगवंताची भक्ती करता अशे प्रकारे तुम्ही भक्ती करीत राहा आणि जेन्ना अशें जातलें तेन्ना कितें जातलें आमी जातो आमच्या गांवांत तुकाराम महाराज अशे संत आसा जे स्वशरीर भगवत धाम गेले जे स्वशरीर भगवत धाम गेले तांकां शरीर सोडपाची गरज पडना संन्यासी जे आसा ते आपलें शरीर सोडटा तेंची समाधी आसा आनी थंयसरल्यान मागीर भगवत धाम वयता तुकाराम महाराज अशें ना तुकाराम महाराजाक स्वशरीर भगवंतान
भगवत धाम केलं. त्या खातीर जेन्ना तुकाराम महाराज वयताले ताणी सांगिल्लें तुमकां, तेन्ना तुकाराम महाराज वयताले तेन्ना सगळ्यांक प्रणाम करताले, सगळ्यांचो आशिर्वाद मागताले आनी अंतीम वेळार ते वयता आपल्या बायलेक मेळपाक, व्हगली रांदताली आनी व्हगली विचारता तुकाराम महाराज म्हणटा हांव आयज भगवत धाम वयता, तूं येता? सद्दां सकाळीं कितें जातालें, तुकाराम महाराज भांगीर पर्वताचेर वयतालो भजन करपाक आनी व्हगलीक सांगतालो हांव भगवत धाम वयता. तर व्हगलीक सदां ते आयकून येताली बाबा तुकाराम महाराज आयज भगवत धाम वयता. ह्या फावटी तेन्ना तुकाराम महाराज खरेंच सांगता बाबा हांव वयता, तुमी म्हज्या वांगडा यो. व्हगलीक म्हणटा म्हाजे कडेन टायम ना. व्हगलीक कितें म्हणटा म्हाजे कडेन टायम ना. हो अंतीम प्रश्न व्हगलीक आसलो आनी मागीर तुकाराम महाराज म्हणले बरें हांव वयता. आनी मागीर तुकाराम महाराज बसता वैकुंठ विमानाचेर आनी ते भगवत धामाक वयता आनी मागीर व्हगलीक वयता. खरेंच तुकाराम महाराज गेले म्हणून म्हणटाले. तर त्या खातीर हो प्रश्न तिणें आपल्या बायलेक विचारलो, बायले कडेन आमकां सगळ्यांक विचारलो. मागीर काळांतरान व्हगली भगवत धाम गेली. पूण हो जो प्रश्न तिणें बायलेक विचारलो की बाबा हांव भगवत धाम वयता, आमी येता काय ना, तो प्रश्न कोणा आसलो? आमकां सगळ्यांक. तेव्हा तुकाराम महाराजान भक्ती करून ते भगवत धाम गेले. पूण आतां आमची पाळी आसा. त्या खातीर तुकाराम महाराजान आपली कृपा दृश्टी आमकां सगळ्यांक दवरता आनी आमकां पसून ते आमंत्रीत करता बाबा तुमी पसून भगवत धाम चलत या. आनी भगवत धाम परत वचपाक कितें करपाक जाय? हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. आयज देव गेल्यार तुमकां वैकुंठ गमन स्थान प्राप्त जातलो. थंयच्यान तुकाराम महाराज भगवत धाम गेले. तर तुकाराम महाराजान आपल्या जिवनात 4500 चड अभंग घडयले. 400 वर्सांचे मायज जाली तुकाराम महाराज बरोबर. आयज पसून तेंचे ते अभंग आसा प्रत्येक गोंयच्या तरी स्पेशली मंदिरान म्हणटात. खूप अभंग म्हणटात. पण ल्हानपणा पसून तुकाराम महाराजांचे अभंग आयकतात. तेंची कृपा काय जाली भक्तीने गेल्यात. आनी मागीर आयज जी वारकरी संप्रदाय आसा, इतले लोक पंढरपूर वयता एकादशी विठ्ठलाचें दर्शन घेवपाक. ती प्रथा कोणी चालू केली? तुकाराम महाराजान मोठ्या प्रमाणात चालू केली. अशें जशें तुकाराम महाराज येयले तशें श्रील प्रभुपादजी जेन्ना 1966 आतां म्हाका दिसता 3 दिसान इस्कॉनाची एनिवर्सरी आसा, त्या दिसा श्रील प्रभुपादजी आंतरराष्ट्रीय कृष्ण भावना संस्थाची स्थापना केली. श्रील प्रभुपादजी 70 वर्षाचे आयुष्य वृंदावनांतल्यान पाश्चात्य देशांत गेले, न्यूयॉर्क गेले. कित्या खातीर? हेजे तुकाराम महाराजांचे जे अभंग आसा, गाथा आसा, भगवत गीता, भागवत आसा, ते घेवन पाश्चात्य देशांत गेले. तांकां हे धनधान्य दिवपा खातीर 70 वर्साचे आयु श्रील प्रभुपादजी भारतांतल्यान पाश्चात्य देशांत गेले आनी थंय तेंच्यांनी ही व्हडली संस्था चालू केली. आयज पसून त्या स्थानी श्रील प्रभुपादची मुर्ती आसा न्यूयॉर्क. श्रील प्रभुपादजी थंय येयले आनी 70 वर्साचे आयुचेर 2 हार्ट अटॅक तांकां शिबार येयले. जेन्ना जलदूत शिबान बसले तांकां कितें 2 हार्ट अटॅक येयले. पूण ते काळजी घेनासतना तरी श्रील प्रभुपादजी गेले पाश्चात्य देशांत. तेंच्यांनी हरिनामाचो प्रचार केलो आनी मागीर भविष्यवाणी जाली पळयता गांवांनी इस्कॉनाची सेंटरां आसता, हरिनामाचो प्रचार करता. ते हे जे संत आसता, महात्मा आसता, ते केन्ना आपल्या विचारान चिंतना, ते सदांच ते आमचे चिंतता, आमचो कसो उद्धार करपाचो हेच तेंचे परम ध्येय लक्ष आसता. त्या खातीर मागीर श्रील प्रभुपादजी खूब वेळ रथयात्रा स्थापना केली, फार्म कम्युनिटीज गोशाळा स्टार्ट केले. त्या खातीर हे जे संत महात्मा आमकां सांगता ते आचरण करून घेवपाचे, ते आयकपाचे काय ना, ते आमचेर निर्भर आसता. एक तर आसता बाबा आयकले तोंडान, आनी दुसरे आसता ते आयकून आमच्या हृदयान प्रगाढ करून घेवपाचे. तुकाराम महाराज आमी पयले वेळेस करता आमकां इतलें सांगता कितें? गोड तुके उबा गोड तुके नाम इतलोच सांग. आनी कितें कसली अवस्था आसली जाल्यार भगवंताची भक्ती सोडप ना, भगवंताचो जो सत्संग आसा तो सोडप ना. आनी हे जे आसा तुकाराम महाराजाचे संपूर्ण जिवनाचो साथ आमकां हे सगळं आमी करता. तुमचो खूब खूब आभार. तुमी आमकां वारी मागणे नेता, सत्संगाक आनी श्रवण कीर्तन करता. तरी ही जी तुकाराम महाराजांचे अभंग आसा, ते हरिनाम आसा, ते आमच्या हृदयान आमी प्रगाढ करून घेवपाक जाय. तुमकां सगळ्यांक विनंती करता की जे हरे कृष्ण महामंत्र आसा तो तुमी तुमच्या जिवनांत घेयात
आणि जाता तुमच्या या हरिनामाचं जप करा. हरे कृष्ण.